सबस्क्राइब करा PMJ चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी। हॅलो फ्रेंड्स, PMJ's किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण लहानांपासून मोठ्यांना आवडणारं कच्च्या कैरीचं थंडगार पन्ह कसं बनवायचं ते पाहणार आहोत। चला तर मग पन्ह बनवायला सुरुवात करूयात। पन्ह बनवण्यासाठी इथे मी एक मोठी कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे। कैरीचे साल नाही काढले तरीही चालेल। इथे मी लोणचं बनवण्यासाठी ज्या कैऱ्या वापरतात त्यातील एक कैरी घेतली आहे, जेणेकरून त्याचा गर जास्त निघेल। ही कैरी एका कुकरच्या भांड्यात ठेवून यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात। कैरी पाण्यात थोडीशी बुडली जाईल एवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे। ही कैरी आपण शिजवून घेणार आहोत, त्यासाठी इथे मी कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतले होते। आता यामध्ये कैरी घातलेलं कुकरचं भांडं ठेवूयात आणि झाकण घालून मीडियम फ्लेमवर कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊयात। इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहे। बघू शकता तुम्ही, ही कैरी छान शिजली आहे। ही कैरी थोडी थंड झाल्यानंतर यावरील साल आपण काढून घेऊयात। अगदी याच पद्धतीने यावरील साल आपण काढून घ्यायचा आहे। ही कैरी चांगली शिजल्यामुळे यावरील साल इझिली निघाले। आता मी हा कैरीचा गर चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे काढून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, इथे मी एक कैरी शिजवून घेतली आहे, त्यापासून मला अर्धा कप कैरीचा गर मिळाला। आता याच्या दुप्पट आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत। म्हणजे अर्धा कप कैरीचा गर असेल तर यासाठी आपल्याला 1 कप बारीक चिरलेला गूळ लागेल। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये साखर पण घालू शकतात, पण गुळाचा वापर करून हे पन्हे खूप चविष्ट बनते आणि साखरेपेक्षा कधीही गूळच चांगला। यानंतर यामध्ये हाफ टेबलस्पून जिरा पावडर घालूयात। त्याचबरोबर हाफ टेबलस्पून काळं मीठ, 1/4 टीस्पून साधं मीठ, हाफ टीस्पून वेलची पावडर आणि 7 ते 8 पुदिन्याची पाने घालून घेऊयात। आता हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, हे सर्व चांगल्या प्रकारे एकजीव झालं आहे। इथे कैरीचं पन्ह बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार आहे। हे मिश्रण एका काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये 15 दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात आणि मनात येईल तेव्हा याचं थंडगार पन्ह बनवून पिऊ शकतात। आता आपण हे मिश्रण वापरून पन्ह कसं बनवायचं हे बघूयात। हे पन्ह तयार करताना सर्वप्रथम ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालावेत। त्याचबरोबर प्रत्येक ग्लासमध्ये 4 ते 5 टेबलस्पून तयार केलेले मिश्रण घालूयात आणि यामध्ये थंडगार पाणी घालून हे सर्व चमच्याच्या सहाय्याने चांगले मिक्स करून घेऊयात। अगदी याच पद्धतीने बघू शकता तुम्ही। या ठिकाणी कैरीचं थंडगार पन्ह बनवून तयार आहे। रंग पण सुरेख आला आहे याला। हे पन्ह या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी PMJ चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।